अपंग महिलेच्या स्टॉलवर महापालिकेने केलेल्या अन्यायकारक कारवाईच्या निषेधार्थ महापालिकेसमोर शिवसेना उभाटाचे निषेध आंदोलन। 3 दिवसापूर्वी ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने एक अपंग महिलेच्या हातगाडीवर कारवाई करत तिची व्हीलचेअर सुद्धा ताब्यात घेतली होती। या संवेदनशून्य कारवाईमुळे संतप्त झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाण्यातील महानगर संघटक महेश कदम यांच्या नेतृत्वाखाली चंदनवाडी शाखा येथून ठाणे महानगरपालिका मुख्यालयापर्यंत पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी अपंगाच्या व्हीलचेअरसह मोर्चा काढण्यात आला। यावेळी महानगरपालिका अतिक्रमण विरोधी अधिकाऱ्याच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या। यावेळी बोलताना महेश कदम म्हणाले, परवा आपल्या अतिक्रमण विभागाने एका दिव्यांग महिलेच्या पोटावर पाय दिला। नियमांचा बडगा उभारताना आपल्या खाकी वर्दीतल्या शूर सैनिकांनी त्या माऊलीची व्हीलचेअर देखील जप्त केली। काय साध्य झाले यातून? एका हतबल महिलेचे चालणे हिरावून घेण्यात कसला पुरुषार्थ होता? जेव्हा मीडियाने या अघोरी कृत्याची लष्करी वेशीवर टांगली तेव्हा कुठे प्रशासनाला जाग आली आणि ती खुर्ची परत केली गेली। ही खुर्ची माणुसकीपोटी नाही तर बदनामीच्या भीतीने परत केली गेली। हे ठाणेकर ओळखून आहेत। ज्या अधिकाऱ्यांनी या माऊलीचा हा अपमान केला त्यांचे तात्काळ निलंबित होणे हीच खरी न्यायदेवतेची मागणी आहे। दुसरीकडे ठाण्यातील अनधिकृत बांधकामे आणि घुसखोरींचा प्रश्न तर म्हणजे एक मोठा इव्हेंट झाला आहे। मंत्र्यांच्या आशीर्वादाने बांगलादेशी घुसखोरांना हटवण्याचे जे नाटक केले जाते तो निव्वळ दिखावा आहे। कॅमेरे समोर आले की हातोडा फिरतो आणि कॅमेरे हटले की पुन्हा तोच अनधिकृत बाजार भरतो। मंत्र्यांच्या या सोयीस्कर राजकारणात महापालिका केवळ एक बाहुली बनली आहे का? तसेच त्यांनी विनंती आणि इशारा दिला आहे की त्या दिव्यांग महिलेचा अपमान करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई व्हावी। घुसखोरांना हटवण्याची कारवाई ही केवळ फोटोशूट न राहता ती कायमस्वरूपी आणि पारदर्शक असावी। गरिबांच्या हातगाड्यांवर चालणारा आपला हातोडा शहरातील टोलेजंग, अनधिकृत इमारती आणि राजकारण्याच्या वरद हस्ताने उभ्या राहिलेल्या बांधकामाकडे वळण्याची हिंमत आपण दाखवणार का? प्रशासनाचा हा निवडक न्याय आता ठाणेकरांना सहन होत नाहीये। दिखाव्याची ही पोलखोल आता जनसामान्यात होऊ लागली आहे। आपल्या कार्यकाळात तरी या ढोंगी कारभाराला लगाम बसेल आणि प्रशासनाला केलेली संवेदनशीलतेची सूज उतरेल अशी आशा व्यक्त करतो। पाय नसलेल्यांना आधार देता येत नसेल तर किमान त्यांचे कुबड्या हिरावून घेण्याचे पाप तरी करू नका। या मोर्चाला ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, नगरसेवक शहाजी खुपसे आणि शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या। संबंधित विषयांचे निवेदन ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांना देण्यात आले। यावेळी केदार दिघे व महेश कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली। आजची ही संकल्पना या आंदोलनाची ही खरी तर आमच्या शहर महानगर संघटक श्री महेश कदम यांची आहे। आम्ही सगळेजण एकत्रित जे झालो आहे ते यासाठी की अन्यायाला वाचा फोडणं अत्यंत गरजेचं आहे या ठाणे नगरीत। कारण की ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार कशा पद्धतीने चालतो हे वेळोवेळी लोकांच्या समोर आलेलं आहे। गेल्या 3 दिवसा अगोदर ज्या पद्धतीने विष्णुनगर इथे एक अपंगत्व असलेल्या एका महिलेचा स्टॉल हा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी काढण्यात आला आणि त्यावेळेला त्यांची जी व्हीलचेअर होती ती देखील त्यांच्याकडनं हिसकवण्यात आली। सांगण्याचा उद्देश असा आहे की तिकडे माणुसकी कुठेही दिसली नाही। त्यावेळेला आपल्यासारख्या सतर्क पत्रकारांनी हा विषय जेव्हा मांडून धरला त्यावेळेला ह्यांना लाजापोटी ती व्हीलचेअर पुन्हा त्यांना महिलेला देण्यात आली। हा आजचं आंदोलन जे ह्या विषयासाठी आहे की जे अपंगत्व ह्या महानगरपालिकेला आणि ह्यांच्या ह्या सगळ्या कारवाईला झालेलं आहे त्या अनुषंगाने या व्हीलचेअरचं आंदोलन आम्ही करण्यात आलेलं आहे। नवीन आलेले जे उपायुक्त आहेत त्यांच्याकडे आम्ही निवेदन देणार आहोत। ते निवेदन अशा प्रकारचं आहे की कुठेतरी माणुसकी तुम्ही जपा। या सगळ्या कारवाई करत असताना आपण बघितलं असेल गेल्या 1.5 आठवड्या अगोदर ज्या वेळेला शासनाचा एक निर्णय आला की बांगलादेशी घुसखोर जेवढे काही आहेत आणि जे काही ठेले लावतात यांना सगळ्यांना बाहेर काढा, त्यावेळेला ज्या वेळेला या पत्रकारांचे कॅमेरे सगळ्यांच्या समोर आले त्यावेळेला या कारवाया दिसल्या आणि जसे पत्रकारांचे कॅमेरा हटले त्यावेळेला या कारवाई थांबल्या। आपण हे बघू शकता की या ठाणे नगरीमध्ये अनेक अनधिकृत बांधकाम आहेत पण त्याच्या बाबतीत कोणी कारवाई करत नाही। त्याच्या बाबतीत सगळे गप्प गिळून आहेत। म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी गोरगरिबांच्या पोटावरती पाय देण्यापेक्षा ज्या राजकारण्यांच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामं चालली आहेत त्याच्यावरती कुठेतरी हातोडा बसला पाहिजे। ज्याचं आत्तापर्यंत ज्या पद्धतीचं धाडस या महापालिकेने दाखवायला पाहिजे होतं ते कुठेही दाखवलं गेलं नाही। अनधिकृत काम हे आज देखील या महानगरपालिकेमध्ये चाललंय आणि या सगळ्या अन्यायाविरुद्ध या गोरगरीब जनतेला कुठेतरी न्याय मिळावा त्याकरता हे आजचं आंदोलन आहे। व्हीलचेअरचं आंदोलन हे जरी अनोखं असलं तरी ह्या आंदोलनाच्या मार्फत आणि या व्हीलचेअरच्या मार्फत ठाण्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना हा इशारा आहे गंभीर याचा
कारण का 3 दिवसापूर्वी ठाणे महापालिकेतील अतिक्रमण विभागातर्फे नौपडा प्रभाग समितीमध्ये नौपड्या विभागात एक कारवाई झाली होती आणि एका अपंग मुलीचा स्टॉल उचलण्यात आला होता. तुझा स्टॉल उचलताना ती जेव्हा वॉशरूमला गेली तेव्हा तिची व्हीलचेअर पण उचलण्यात आली आणि ती पण जप्त करण्यामध्ये आली. अखंड मला वाटतं देशातली ही पहिली अशी घटना आहे की अपंग व्यक्तीचं असलेलं साधन सामुग्री उचलणारी महापालिका आहे आणि ही महापालिका भ्रष्टाचाराने पूर्ण बरबडलेली आहे. अतिक्रमण खात्याचे ह्या आधीचे आयुक्त उपायुक्त जे बिरारी म्हणून जे आहेत त्यांना सरकार निलंबित केलं भ्रष्टाचाराचा आरोप रोखून. आज जितेंद्र निकम म्हणून 7 दिवसापूर्वी सरकाराच्या माध्यमातून दुसरे उपायुक्त आलेले आहेत. आम्ही त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे ठाणे जिल्ह्यात शाखेतर्फे आज एक गांभीर्याचं निवेदन देतोय आणि त्या निवेदनामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की ज्या अधिकाऱ्यांनी ती व्हीलचेअर उचलायचा आदेश दिला त्या अधिकाऱ्यांना आणि त्या कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करा आणि 10 दिवसात जर निलंबित झालं नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेतर्फे इथे खूप मोठं आंदोलन उभारण्यात येणार आहे. कारण का बघा ह्या ठाण्यामध्ये 7-7 महिन्यामध्ये 12-12 मजल्याची टोलेजंग इमारत उभी राहते. अतिक्रमण म्हणजे अनधिकृत इमारत उभी राहू शकते पण एखाद्या माय माऊलीची गरीबाची एका महिलेची तुम्ही व्हीलचेअर काढून घेता. एवढा निर्लज्जाचा कळस जो गाठला गेलाय ह्या कळसाला कुठेतरी तुम्हाला लाज असेल, कुठेतरी या घटनेचा तुम्हाला जर तीव्र निषेध व्यक्त करायचा असेल तर त्या अधिकाऱ्यांना निलंबित केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. साधारण 4 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वी एका विकलांग सेनेच्या अध्यक्षांना विधान परिषद मिळालेली आहे. काय त्यांचं नाव मला वाटतं बच्चू कडू सन्मान्य आमदार आहेत ते. त्यांना जी आमदारकी मिळवली ना त्या विकलांगांच्याच अन्यायासाठी मिळवलेली आहे, त्या न्याय देण्यासाठी. मी त्यांना पण एक हक्काने एक मागणी करतो की आपण कुठल्या पक्षाचे आमदार आहात त्यांना आमचा जय महाराष्ट्र, पण हा विषय तुमच्या संघटनेमार्फत पण धरून ठेवला पाहिजे होता. ज्या विकलांग मुलीचे दोन्ही पाय नाही आहेत की अधू आहे त्या विकलांग मुलीची तुम्ही व्हीलचेअर नेता. एवढी माणुसकी या महापालिकेच्या अधिकाऱ्यांची मेलेली आहे आणि जर निलंबित त्या अधिकाऱ्यांना केलं नाही त्यांना 10 दिवसानंतर ज्या विभागामध्ये ज्या उपायुक्तच्या ज्या सहाय्यक आयुक्तच्या अधिकारामध्ये अनधिकृत बांधकाम चालू आहे तिथल्या सहाय्यक आयुक्ताला व्हीलचेअर बसून ते बांधकाम दाखवण्यात येईल. हे शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षाला जाहीर करतो. ही कारवाई जी झालेली आहे ना ही दुर्दैवास्पद आहे. नौपाडा विष्णुनगर या ठिकाणी जे 2-3 दिवसापूर्वी कारवाई झाली, एक विकलांग महिलेची खुर्ची हिरावून घेण्यात आली आणि तिच्या पोटापाण्यावरचा प्रश्न निर्माण होईल अशी परिस्थिती करण्यात आली. मला हे कळत नाही की ठाणे महानगरपालिका ही जी महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असणारी सध्या जे काही निर्णय घेतले जात आहेत हे सगळे खरोखर विचित्र आहेत. काल परवा तुमच्या माध्यमातूनच बघितलं गडकरी रंगायतांच्या बाजूला एक पार्किंग प्लाझामध्ये जी अवैध झाडतोड म्हणजे ते अक्षरशः मनाला वेदना होत होते. या प्रकारची झाडं तोडली जात होती. त्याच्या आधी एक आठवडा बाळकुमच्या इथे एक 150 फुटाचं झाड काय वडाचं ते तोडायचं घेतलेलं आहे. तुम्ही विचार करा तर आता इथे उभं राहताना जी उन्हाची तीव्रता आहे ती सहन होत नाहीये. हे लोक नक्की लोकांच्या सोयीस्करसाठी महापालिका बनवलेली आहे की अधिकाऱ्यांच्या सोयीस्करसाठी बनवलेली आहे. तर माझा हा एकच इशारा आहे की जर विकलांग महिलेच्या व्हीलचेअरवरती कारवाई करायची तुमच्याकडे हिंमत आहे पण माझ्या प्रभागात तुम्ही बघाल तर फुले नगरला ही मागे 7 ते 8 महिन्याची अनधिकृत इमारत रातोरात उभी राहिली. त्याच्यावरती कारवाई करायची या अतिक्रमण विभागाला अजिबात वेळ नाहीये. ठाणा, कल्याण, डोंबिवली भरपूर ठिकाणी ठाणे महानगरपालिका हद्दीत विविध ठिकाणी एवढी इनलिगल कामाने अनधिकृत इमारती उभ्या राहतात त्याच्यावरती कारवाई करायला यांना वेळ मिळत नाहीये. पण एक विकलांग महिलेची व्हीलचेअर ताब्यात घेण्यासाठी यांना जो आदेश काढतो ते अधिकारी खरोखर निर्लज्जास्पद असेल असं माझं मत आहे. आणि येत्या 10 दिवसात त्या अधिकाऱ्यावरती जर कारवाई केली नाही जसे आमचे महेश कदम सर आणि दिघे साहेब जसे बोलले 10 दिवसात जर कारवाई नाही केली तर खरोखर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे प्रचंड मोठं आंदोलन उभारण्यात येईल.